तो म्हणतो येते सह्याद्री कन्या पतिसुत ललना यौवना माझे जेव्हा. येते कोण, कशात येते? सह्याद्रीची कन्या म्हणजे कुठलीही नदी, तिचा पती समुद्र, तिचा सुत चंद्र, त्याची ललना म्हणजे रात्र, यौवना माझी म्हणजे मध्यरात्र होते. रामस्त्री नाम काना त्यजुनी उरतजे पीडिते फार. रामाची स्त्री सीता, त्यात सीतामधला काना काढायचा. शीत थंडी, पीडिते फार आम्हा. मध्यरात्र झाल्यावर थंडी वाजतीये. मग म्हटलं पुढं काय? हस्ती हस्तेंद्र वृंदांतक मुखरिपुचे नाम जास पूर्वार्ध नाही. हत्तींचा जर कळप असेल तर हत्तींच्या कळपाचा, हत्तींचा शत्रू कोण? सिंह. हे ज्याचं मुख आहे असा जो नरसिंह, त्याचा रिपू म्हणजे हिरण्यकश्यपू. हिरण्य आणि कश्यपू असं नाव ठेवलं, त्यातला पूर्वार्ध आहे हिरण्य, दुसरा भाग आहे उत्तरार्ध कश्यपू. त्यातला पूर्वार्ध नाही, हिरण्य नाही, रोक्का इल्ला, देअर इज नो मनी. सो गरीब आहे मी. या लागी क्ष्मा सुतेशा अरी अनुज सखी स्वल्प ही येत नाही. म्हणून क्ष्मा सुतेजा, या म्हणून या लागी, क्ष्मा म्हणजे पृथ्वी, क्षमा पृथ्वीचं नाव आहे. क्ष्मा म्हणजे ही पृथ्वी. क्ष्मा सुतेशा, तिची सुता म्हणजे सीता, त्याच्यात मिळाली ना. तिचा पती राम, त्या रामाचा शत्रू रावण, त्याचा अनुज कुंभकर्ण, त्याची सखी म्हणजे झोप स्वल्पही येत नाही. काय काव्य आहे. असं किती आहे. म्हणजे एक एक कवी करता एक एक जन्म पुरणार नाही. फक्त वामन पंडित घ्या, फक्त मोरोपंत घ्या, फक्त शंकराचार्य घ्या, फक्त भर्तृहरी घ्या, फक्त कालिदास घ्या. काय काव्य आहेत. समर्थांनी या सगळ्यांचं स्तवन केलंय.